राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. काय झालं काल एका माननीय आदरणीय महिलेचा फोन आला XYZ शहरातून आणि बरंच काही उपदेशाचे डोस पाजले आम्हाला त्यांनी. पण आता कसं आहे, शेण्यानी माणसानी बायच्या नादाला लागू नये ही मी तुम्हाला सांगत असतो. तसं आम्हाला आता ही खरं तर 1 लाख सबस्क्रायबर झाले ना, 1 तासाचा एक एपिसोड असा बनवणार आहे की तुम चॅट पडून जातात की बाबा मला काय त्रास आहे, तुम्हाला सांगतो मी की काय काय त्रास होतो मला सोशल मीडियावर किंवा काय. ती बाई डायरेक्ट म्हणली, आम्ही आमचा मैत्रिणीचा फ्रेंडचा ग्रुप आहे, आम्ही एकत्र बसून दारू पितो, सगळं करतो, मुलगी पण 69 करते, त्या आधुनिक जगात आम्ही वावरतो, हे करतो, तुम्ही पूर्णाचा उल्लेख देऊ नका, तुम्ही देवांना मानू नका. काय भाऊ लोक आता हाय ती बरं आहे. म्हणलं कुठल्या अशी फुलंच नाहीत माझ्याकडे की तुमचा सत्कार करायला. तुम्ही मी माझ्या पद्धतीने जगतो, तुम्ही त्या पद्धतीने जागा भाऊ. रामकृष्ण हरी. काय डोक्याला ताण करून घ्यायचं लय अवघड आहे. पण त्या महिलेला मी एक ठासून सांगितलं गोष्ट. शील नावाचा सुद्धा प्रकार असतो म्हणलं. शील सत्व काय आहे. हा सावित्री बघा तुम्ही काय होती. हे काय लय अवघड झाली ही. अमेरिकेचं अंधानुकरण चाललंय सध्या, तुम्हाला माहीत नाही. आणि ठराविक अशी एक सिस्टीम आहे, ती सिस्टीम तुम्हाला गुलाम बनवून ठेवण्यातच तुम्हाला ती ठेवणारच गुलाम बनवून. आपल्या आतले रक्त आहे ना, तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असा, पण ठराविक सिस्टीम तुम्हाला वर नाही निघून देणार. बावकी कसं वर निघून देत नाही, तो माझ्यापेक्षा बारीक राहिला पाहिजे, एक मानसिकता असती. तसंच ठराविक सिस्टीमच फक्त आयुष करणार, स्वतःची चार्टर्ड प्लेन घेऊन उडणार, रोज जे झोपताना जी गादी असती त्या गादीवर नवीन स्त्री घेणार. ठराविक सिस्टीम आहे तुम्हाला सांगतो. कोट्याने अर्बनी पैसा आहे, स्विच बँकेत पैसा आहे त्याचा. जाण्यावर आपल्याला काय करायचे. शील ह्या विषयावर मला आजची स्टोरी भेटलेली, आणि ती स्टोरी इतकी महत्त्वाची आहे की प्रत्येक माता माऊलींनी ह्या स्टोरीतून बोध घ्या. अशी तुमचा मामा म्हणून तुम्ही लहानपणी गेलाच असताना मामाकडे, मी त्याची तुम्ही फक्त माझं ऐका, तुम्ही कोणाचं ऐकू नका. तुम्हाला इसकाटून सांगतो, ध्यानात ठेवा. मीना विवाहिते आणि रायाला रास्तापेठ पुणे. नानापेठच्या शेजारी रास्तापेठ. नानापेठ सगळ्याला ती सेकंड हँड गाड्याचं मार्केट बिर्केट त्या बाजूला भरपूर आहे रास्तापेठ. तिथं जुना बाजार बी भरतो. बरं ऐतिहासिक स्थळ मंगला टॉकीज शेजारी पुणेकरांना माहिती आहे, पण आता यवतमाळ गडचिरोलीच्या माणसाला आपल्या सबस्क्रायबरला काय माहिती. गजबजलेला एरिया, जुनं पुणं म्हणतात तशा प्रकारचा एरिया, नदीकाठचा मोळा मोठा काठचा एरिया असं आहे. त्या ठिकाणी ही मीना, तिचा नवरा, ह्या नवरा एक विशिष्ट चीज आहे, मीना एक विशिष्ट चीज आहे. कशी सांगतो तुम्हाला. आता ह्याला 3 वर्षाची एक मुलगी आहे. नवरा असा आहे की बाबा मी म्हणतो तुमच्यासारखाच, तुम्ही आता तुमच्यासारखा मी कसा, जी विवाहित त्यांच्यासाठी सांगतो बघा, जे प्रत्यक्ष येते त्यांच्यासाठी नाही समजा, पण जी विवाहित आहे ना, त्याची मेंटॅलिटी अशी असती किंवा मानसिकता अशी असती, त्याच्यावर लक्ष द्या. लोक समाज कसा आहे, तुम्ही कशात गुंतू नाही म्हणून तुम्हाला उपयोगी पडेल ते, की 4 भिंतीच्या आत असणारं कुटुंब हे माझं कुटुंब. त्याची 4 भिंतीच्या जरी पुण्यात राहायला फक्त बायको असली तरी त्याची आई वडील हे गावाकडं. कारण शेती विकून येत नाही. शेतकरी जीव गेला तरी शेतकरी शेती विकायची नाही. कारण तुमचा सातबारा संपला ना, तुमचं अस्तित्व काय इथं, नाव बिव काय कुणाचं राहत नसतं. ते सगळं तुमच्या वस्तूसुद्धा नदी सोडून दिल्या जातात. तुम्ही मेल्यावर काय संबंध आहे. सातबारा ठेवा, आणि तो सातबारा जसा मागून आला आहे तसा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करा. पिढीला सुद्धा गाडवा. पोरगा मिरवणुका काढत असन, पोरगा जर ज्योत आणायचा जात असन, तर तो फक्त बिअर पिऊन जाणार नाही याची काळजी घ्या. पोरांच्या लक्ष असं. पोरं ऐकत नाही आजकाल. पोरांच्या मित्रावर ध्यान ठेवा. लय अवघड आहे जगाचं. हा जो मीनाचा नवरा आहे, इतका सुंदर रीतीने त्यांनी त्याच्या संस्कार झालेलं किंवा अशा पद्धतीतला की बे याच्या पलीकडे जायचं नाही. आपलं काम फ्युचर प्लॅनिंगची त्याला लय. गाडी घेतो 1 लाख रुपयाची मोटरसायकल किंवा 5 लाखाची गाडी घेतो, 10 वर्षी फिडीत बसतो. त्या कारबीरमध्ये लोक लय बरबाद झाल्यात बरं का. केपेबल असून त्यांनी घ्यावं, त्याबद्दल वाद नाही.
प्युअर माझमोडू कार्यक्रम आहे कार घेणं म्हणजे. त्या कारनी लय तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतात की ही आमकी कार तमकी कार घ्या, ही एवढ्याला असते तेवढ्याला असते. पण त्याच्यातलं सत्य आतलं कुणीच सांगत नाही. मला विश्वास वाटतं जग कसं आहे बघा. तुम्हाला तुमच्या खिशात असलेल्या पैशासकट तुम्हाला फसाया सगळी बसलेली देण्यात ठेवा. लोक सांगत नाहीत. इंटरेस्ट रेट व्याजदर काय, लोन घ्या म्हणणारा कोण कधी लोन घ्यायचं नाही. त्याचा व्याजदर काय, तू बाबा मला 1,00,000 रुपये दिले माझ्या भांडवलासाठी कशाला बी, तर त्याचा माझी फेड किती वर्षाची, मुद्दल अधिक व्याज, त्याची बेरीज माझं व्याज किती जाते सगळं तुम्ही पाहिलं ना, तुम्ही म्हणणार रामकृष्ण हरी जाळ झाला माझ्या धंद्याचा, पण तू इथून उठ बा, तुझं लोन नको, तू नको, काहीच नको, मला रुपया सोडित नाहीत. आबरू काढणार तुम्ही, दारात येऊन बसणार. ते जिथून पुढचं जग लुटणाराचं आणि लुटून घेणाराचंही ध्यानात ठेवा. लुटून घेऊ नका अशी माझी तुम्हाला प्रामाणिक इच्छा आहे. ही जी मीना आहे, हिचा नवरा अत्यंत सरळ साधा मस्त माणूस, एकदम डोक्यात काय फ्युचर प्लॅनिंग. एक मुलगी होती, तिच्या नावे FD केल्या त्याने, तो इन्व्हेस्टमेंट करायचा. तुम्हाला सांगतो, त्यांनी त्याला आतून असं वाटायचं की एक युनिकॉर्न नावाची गाडी आहे, 1.5 लाख रुपये किंमत आहे, आणि टॉप गाडी, हिट गाडी, होंडा तंत्रज्ञान. त्याची लई इच्छा घ्यायची. तर ती इच्छा मारून त्याने 13,500 रुपयात बजाजची सिटी 100 विकत घेतली. लक्षात घ्या माणूस कसा आहे. एवढे पैसे वाचल्यानं त्या FD करणे, काय करणे, आणि घर मानला, घराचं त्याची सिस्टीम अशी होती. मोठे CAB ते सुद्धा सांगतात, घर आज विकत घेण्यापेक्षा घर भाड्याने घेणं परवडतं. कधी देणार ठेवा. पण तुमचा 333ची स्कीम तर एक अशी आहे, 20 वर्षात कोट्याधीश. नवीन पोरांसाठी गरजेचं आहे ना ते. तू 330 रुपये पर डे साठवू शकला, काही कर, तू कुठलाही व्यवसाय कर, काही कर, काही, तर तू 20 वर्षात 1 कोटी रुपये साठतो बघ. अशा स्कीम त्यापेक्षा जास्त, 1 कोटीपेक्षा थोडे जास्त, पण आत येत नाहीत. ह्या मार्केटचा अभ्यास करा पोरांनो. नाही तर त्या वेगवेगळ्या गेमा खेळायच्या, त्यात पैसे घालवायचे, ती तोंड जीवन ती चालू, लाल ठराविक तयार होते, ती गुटख्यात आणि त्यात तुर्यात, माव्यात, खाव्यात, गोवात काय खात्यात ते लाळ जाते. ज्यावेळेस जेवतो त्यावेळेस ती लाळ कमी पडते, पचन नाही, अशी झाल्यात, कमरे एवढ्याला झाली, वाळून गेली, पार चिटून गेली हस्तमैथून करून. असल्यावर डोळं खोल गेलं कोबनीत. काय ते दंद आहे भाऊ हे. तुम्ही असं तुम्हाला लाजबीज काय वाटत नाही का, असं ह्याच्या आरशासमोर चाल ठेवायचं की मी भाऊ मला काढलाय, भाऊ मला आईबापांनी लहानचा मोठा केलाय. ती 2 पात्राचं लुगडं घालती बा, 2 चपात्या असते, एक ताजी एक शिळी असेल, तर आई शिळी खातीन, ताजी आपल्याला देते बा. थोडी लाज पाहिजे हो माणसाला. मग लाज फार गरजेची आहे माणसाला. हा, काय ते माणूस म्हणून काय उपयोगच नाही त्या गोष्टीचा, असा विषय. परत एकदा स्टोरी घेतो. मला लय आत्तारा झालेला आहे. ती बाईने लय मला चावदाळू घेतलेली, तुम्हाला सांगतो. हा, ती मला लय सांगत होती, काय जाऊ द्या मरते आता, म्हणून मी शिलाव स्टोरी सांगतो. शिल काय तुम्हाला सांगतो. अशा प्रकारचा चांगला नवरा आहे मीनाचा, राहायला रस्ता पेठेत. ती 1 वर्षाची मुलगी आहे तिला, छोटी. ह्या मीनाचं वय 23 वर्षाचं आहे, आणि साल आहे 2019. नवरा कामावण्यात, सुखी कुटुंब, सगळं त्याला धान्य, अमकं तमकं, पॉकेट मनी, भाजी, एक सर्वसाधारण गृहिणीचं जसं पाहिजे व्यवस्थित चाललेलं. नवरा जीव लावायचा, त्याच्या टायमिंगनुसार तेवढा तो सेक्स करायचा, सगळ्या गोष्टी, सगळंच घ्या, लपून काय ठेवायचं नाही. ताकला जाऊन अजिबात गाडगं लपवायची गरज नाही, लपही बी नाही कोणी. सगळं व्यवस्थित चाललं होतं. ही बाई घरी एकटीच राहिल्यामुळं नवीन काय होतं की बाबा, साईडच्या 4 बायांचं कसं असतं, बायांना बोलावले लागत. मला महिलेचा फोन आला ना, धरून चालायचं 20-25 मिनटं, ओके, कार्यक्रम झाला आपला. गडी 5 मिनटात 10 मिनटात आटपतो, पण बाई नाही आटपत. पण ऐकून घ्यावं, काय करतात, हाय ती बरं आहे. मैत्रिणी असतात 4, ही सिस्टीम चालूच असते, त्यांना बोलावले लागत, इकडचं तिकडचं, ह्या त्याचं गप्पा, अमकं तमकं, जशी मेंटॅलिटी असेल तसं चलून द्या. ही मीनानी नवऱ्याला मागणी केली की मला मोबाईल हवा आहे, आणि नवा हवा आहे, आणि पुढल्या महिन्यात हवा आहे. का तर 13 तारखेला तिचा बड्डे होता. आता एक हिचा जो नवरा आहे तो म्हणला, याला पुरुष म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपल्या बायकोनी कधी नाही ती मागितले बाबा, ती काय लय साड्यांची लय दिवाणी नाही, दागिन्यांची लय दिवाणी नाही, पण ती मोबाईल मागते तर द्या. मोबाईल हा त्याला आणून दिला, आणि त्या नवऱ्याचा कट कार्यक्रम झाला.
आता काय बघावं काय नाही, जास्त त्याचा म्हणजे पर्सनल अधिकार आहेच ना, तो संविधान दिलेला आहे तो. माणूस फसतो. ह्या बाईने केली सुरुवात मोबाईल बघायला सुरुवात केली. त्या मोबाईलमध्ये चांगलं दिसायचं, त्या मोबाईलमध्ये वाईट दिसायचं. आपलं गुगल जर ओपन केलं टीम केलं की तुम्ही मागाल ते तिथे मिळतं. काही मागा गुगलला, सगळी माहिती मिळते, ते व्हिडिओ मिळतात, सगळं काय असेल ते. मग तुमच्या हातात आहे ना की काय मागायचं बा. तुम्हाला स्वतःच्या हाताने स्वतःचं वाटलं करून घ्यायचं असेल, त्याला कोण काय करणार आहे. कुठून रेल्वे आली तुमच्या डोक्यात की बाबा काही करायचं मला मारायचंच, मग मरतो माणूस, असा विषय. या बाईने सगळं बघता 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 अश्लीलचा कार्यक्रम चालू केला. आणि तिला माहीत नव्हतं, त्या ऐकून होती फक्त, पण कसं ओपन करायच्या, कुठल्या साईट ओपन करायच्या, ती सगळा कार्यक्रम तिला मैत्रिणीने सांगितला. म्हणले पाहते नॉर्मल आहे, अरे जे कुठे गेलो आपण कुठे गेलो असं केलं. वेगवेगळ्या प्रकारचे शरीर संबंध कसे, आणि मग ती नवऱ्याला त्रास द्यायला लागली. नवऱ्या डोक्यात नाहीला मोबाईल आल्यापासून टंगडी आपली तिकडं टंगडी तिकडीकडे कशी यायला लागली, तुम्हाला कायच नाही आतलं, ती लय आवड लोकांचं. मग पण जो बाहेर फिरणारा पुरुष 100 लोकांना रोज भेटणार माणूस कामातला, मेंटली लय हुशार असतो, पुरुष लय हुशार असतो. कसं माहिती आहे का, समाजाशी तो कनेक्टेड असतो. त्याला 100 लोक भेटतात, चांगली भेटतात वाटत, त्याला कळतं कुणाला टाळायचं, कुणाला गाळायचं आणि कुणाला जवळ घ्यायचं, कुणाची कितपत संबंध ठेवायचे, पुरुषाला चांगलं कळतं. बाई कोंडून ती काय बाहेर नव्हती. ह्या मेनाचा इतका विषय चुकीचा झाला की तिच्या शेजारी एक रूम होती, त्या रूममध्ये एक मिलिंद सुतार नावाचा पोलीस कॉन्स्टेबल राहायला होता. एकटाच राहायचा, जाता येता आपलं बघायचा, ही बघायची, बघित काय नसतं, ती काय लगेच होतं का, असं नसतं ते. हां, लगेच म्हणलं की टोलावत्या धरून हाणत्या धरून, तसं नसतं ते. हा एक दिवस बहाण्यानेच कुलूप लावलं आणि चावी त्याच्याकडे ठेवला. म्हणला प्लीज एवढी चावी ठेवता का. म्हणजे ठीक आहे, असं नाही. जी बाई अलिप्त राहायचं ती म्हणीन तुम्ही तुमच्या पद्धतीने ठेवा, कारण मी घरी असते नसते, बाजारला गेले काय, चावी काय मी जबाबदारी नको, नाही का, तुमचं काय गेलं तर हे ते. हुशार राहायचं इथून पुढे जगात बाहेरनं, तुम्हाला सांगतो. खूप माझ्यावर संकट कसंही सांगता येत नाही. चावी ठेवून घेतली. आता चावी ठेवून घेतली म्हणजे याचा अर्थ चावी न्यायला त्याला परत, पुरुष असा असतो तो जरा कारण शोधतो स्त्रीला कशी जवळ करायची. ह्या मीनाचं रूप, आता ही काय साधीसुधी बाई नसती, ही चांगली दष्टपुष्ट, जाडजूड, मांसल शरीराची, गुबगुबीत, सशावादी अशा प्रकारची. पुरुषांच्या नजरेत लय प्रकारचे व्याख्या आहेत, पण ते बायांना माहीतच नसतं, पण लय नको तुम्हाला खुलून सांगायला. हां, ते पुरुष आणत्यान मला. म्हणजे ज्याची आवड वेगळी असते, कुणाला अशी मरकाट आवडती, अशक्त आवडती, कुणाला अशी लय जाड आवडती, लय प्रकार असतात तुम्हाला सांगतो. त्याचं वेगळं असतं बरं का, म्हणजे त्याचं मन वेगळं असतं, अंतर्मन असतं ते. चलून ते आपल्याला काय त्याची घेणदेण नाही, आपल्याला काय कारण नाही मग जास्त खोलात जायचं. शेला तर ती बाई आवडली बा. आणि विशेष म्हणजे म्हणले तुमचे चावी न्यायला आल्यावर मीना निघा बसायचं ना, लय बोल घ्या एवढ्या बायका. ही म्हण हे त्याला म्हणली तुमची मिसेस का नाही आहे तिथं, बरं येईल ना गप्पा मारायला. आता तो विवाहित होता, मला लग्न झालंय, आमचं एक 4-5 महिन्याचा प्रपंच झाला, पण तिचे सासू म्हणजे माझी सासू, त्या माझ्या बायकोची आई रोज 1-2 तास स्वयंपाकाला टायमाला लिकेला फोन, त्याला झोपायच नाही त्याशिवाय. बाई तुझं कसं आहे, आज तू काय केलं, पाहुण्याने काय खायला आणलं होतं, भाजी काय केली, बाया सफरचंद आणले का नाही, तुझ्या आईबापांनी तू काय ते सफरचंदच लहानाची मोठी केली होती का. हां, वाटोळं केलं या सासांनी त्यात आपल्या पोरींच्या संसार्थी करून. पोरांचं काय सांगायचं, आणि काय द्या त्याच्याच बाजूने हो, काय आहे का नाही खऱ्याला न्याय या पोरांना न्याय, सोन्यासारख्या पोरांच्या प्रपंचात वाटोळ केलं बायांनी. अशी ती मला ती बायकोला इंटरफेअर करायची, मीनाबाईला म्हणला तो कॉन्स्टेबल, त्याच्यामुळे आपण मला विषय सोडून दिला. तिला म्हणलंय की ही भांडायची असं ऐकून, हे आणा ते आणा. मला बाईला कमीत कमी बायकोला स्वतःची अक्कल पाहिजे हो काहीतरी, की बाबा नवरा आहे त्याची, हे लय प्रॉब्लेम चालला. आता 10 पैकी जवळजवळ 7च लग्न सक्सेस होतात. 3 लग्नात हे प्रमाण लय वाढले तुम्हाला सांगतो. लग्न झालं म्हणजे सगळं झालं असं काय नाही, त्यांची मनच जुळत नाहीत नवरा बायकोची. आणि त्या बायांना कायद्याची बरीच माहिती झाली, काही मुलींना करट कारखान राबवतात ते नवऱ्याचा, असे पण. त्याच्यामुळं जपून जरा, कुलाळू नका, मी गोड्यावर बसनन
मी फटाकडं वाजवीन, फटाकडा खालून फुटन तुझ्या लग्न नावाचा. ही सगळं बारीक सारीक गोष्टी ही करून घ्या. हा मग तपासून घ्या कसं कोण कसं काय, शांत संयमी सुसंस्कारी अशा प्रकारची मुलगी करा. भरपूर मुली तशी आहेत. पण चुकून काय एखादा आटोमम गाड्यात पडला ना, राम 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 राम, पार्श्वभागाच्या चिंदाड्या चिंदाड्या होणार तुमच्या. हा परत लग्न नावाच्या संस्थेवरून तुमचा विश्वास उडून जाणार. जाऊ द्या मरू, आपल्याला काय करायचं. ह्या घटनेमध्ये त्यांनी बोलाचाली यांची चालू झाली. बोलाचालीचं रूपांतर, मला नंबर द्या नंबर द्या, नंबर झालं. मग ह्याचं झालं जेवण केलं का. आता नवरा त्याचंच, तिला नवरा आहे, मी जेवण केलं, मी जेवण नाही तर उपाशी राहीन, नाही तर तशीच राहीन, तुला काय घेऊन देणे. ह्या बाईने म्हणा पाहिजे मीनाबाई फसली. हो झालं का, तुमचं झालं का, काय संबंध आहे तुमचं झालं का, ते तिकडं वडापाव खाऊन जगन, तुला काय करायचे. काय हे असे तारा आहे. चुपली का, झालं का. त्या बाईला असं वाटलं की आपल्या नवरा माझी कधी त्या चौकशी करत नाही. अरे नवरा त्याचं काम करतोय ना, मुलगी सांभाळते, तुला काय भाजीपाल्याला पैसे देतोय, सगळं देतोय ना, तू कशाला डोकं लावती बाहेर. मग तिला दाखवणारा पुरुष असा आधी दाखवतो की तो म्हणजे रत्नाची खाणच जस काय, म्हणजे सगळ्या जगातल्या सगळे चांगले गुण त्याच्यातच आहेत. त्याच्या डोक्यात एकच होतं, ह्या मीनाच्या कुलपात तपली चावी घालायची. याला कळायला पाहिजे ना, याची चावी बोलावती बोलू बोलू घेते, काय त्याला बोलावती. लईच बेकार दुनिया आहे. यांनी असं करता 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 ओळख वाढत होता, बोलायला सुरुवात केली. मग ती बाई म्हणली तुमच्याशी बोलून मला फार बरं वाटतं. वाटून दे, तुला अजून बरं वाटन, थांब जरा. लय अवघडे. फसली बाई. अजिबात डोक्याला ताण करून घ्यायचा नाही. आपला नवरा सोडून परपुरुषाची समजच वाढवायची नाही, जास्त बोलायचं नाही, काय नाही, सरळ बघायचं पुढं. आणि बाईने एकदा मनात आणलं ना, ती जर म्हणली ना, म्हणजे रागाने जर बोलली ना, वाहने पायात तिच्या ती रणरागिनी आहे. मग चंडिकाची, तिच्याजवळ याचा कोणाची ताकद नाही. पण तीच म्हणली ना, अहो काल तुम्ही फोन नाही केला, मला तर करमलंच नाही, वाटवं झालं फार म्हणायचं. हा आजही ध्यानात ठेवा. त्याच्यामुळं ह्या घटनेमध्ये यांचं हळूहळू मिठाड एवढं जुळलं की ह्यांनी डायरेक्ट मागणी केली की मला, मी माझ्या बायकोला घटस्फोट घेतो आणि आपण लिव्ह इनमध्ये राहू. काय ही तयार झाली. आता ही तयार झाल्यावर ह्या गोष्टीची कल्पना हिने डायरेक्ट वांग बांधून वाढायला सुरुवात केली नवऱ्याला. नवऱ्याचं लय अवघड. ते म्हणलं अरे काय चाललंय, ही एवढं सगळं चांगलं असताना तू डायरेक्ट अशा प्रकारे मला वागते. वांग बाजून अशी मिरची देन, चटणी देन, चपात्या देते करून, आणि तिकडं वडा घेऊन खा, असं नाही चालत. म्हणलं म्हणजे तू तर लक्ष दे ना. दुर्लक्ष का. प्रियकर जवळ आला. प्रियकर झाला याचा अर्थ त्या खोलीमध्ये 1 वर्षाच्या कन्येच्या समोर यांचा अनैतिक संबंध चालू झालं. ते पोलीस कॉन्स्टेबलचं मिलिंद सुतार. ती वर्दी बिर्दी असली तरी आता काही वर्दी असं समजू नका की अख्खं पोलीस दर लय अमृताने नाल्यालं आहे. चांगले पोलीस अधिकारी कमी आणि करप्ट जास्त आहे, ध्यानात ठेवा. हा पोलीस आणि पोलीस ज्या पोलीस यंत्रणेत जवानावर भरती हा काय अंबानीचा पुतण्या नसतो किंवा असा लय गडगंज 2 चक्र बागारदार आहेत त्याचा पोर अजिबात नसतो. ही सर्वसामान्य मुलातली घरातली कुटुंब असतात, गरीब कुटुंब. प्रत्येक पोलिसांनी स्वतःच्या लहानपणी गरिबीजवळून 90% केसेस असते. ही मेथड, ही आतलं जग समजून घ्या ना तुम्ही कधीतरी. आणि त्यांना एका गोष्टीची अपेक्षा असते, ही गरीब घरातून येणारी पोरं आहेत, यांना एक पॅशन म्हणून येणारी फार थोडी आहेत. ते वरिष्ठ IAS होतात, IPS होतात, शर्मा वर्मा ती तिकडून येतात. आपली महाराष्ट्रातली IAS IPS कमी आता लागल्यात बरं का व्हायला. असं हे कसं गणित आहे काय बघा तुम्ही. ह्या गरिबीतून येणाऱ्या पोरांना श्रीमंतीची हाव, म्हणजे श्रीमंती खुणावते. गाडी पाहिजे, फ्लॅट पाहिजे, संध्याकाळची बिअर पाहिजे, बाईक काच काटून पगार बिगार असतो, काच काटून पैसा हानीतात. मग पाकिटं बिकिट एखादा लय चांगला असला ना तर ही यंत्रणाच अशी बनलेली ती बिचार ते बिघडून जातं. आणि चल ते काम चालतं वाटतं पोलीस या विषयावर नंतर बोलू आपण. पण हाही सिस्टीम अशी. शेव मिलिंद नवीच लागला, हा काय लय जुना माणूस नाही काय नाही. पण त्याला एवढं काय की जी वर्दी आपल्या अंगावर कमीत कमी ती तर सांभाळा भाऊ. आई वडील माझा मुलगा पोलीस आहे म्हणून अभिमानाने फिरतात ना गावात. म्हातार 2 जणांना लिहून तुझं चहा पाचते ना, ये कुणी पोलीस मुलगा पोलीस आहे बरं का. म्हाताऱ्याला अभिमाने, आईला अभिमाने, सगळ्या अजून काय पाहिजे. ते वर्दी कशी जाईन असे प्रयत्न करतात बरेच. काढून घेतात वर्दी. अँटी करप्शन त्याच्यासाठी बरंच काही गोठाळं काहींना तर काही पोलिसांना तर सत्तेने वागला म्हणून सुद्धा बीडसारख्या शहरात
बाजूला काढून टाकलेलं आहे परळीमध्ये. असं आहे, ही लय अवघड आहे आतलं जग, तुम्हाला कळायचं नाही लय. तुम्हाला मेन गोष्टी आपण परत येऊ. यांचे अनैतिक संबंध चालू झाल्यानंतर त्या नवऱ्याला दुसफूस करायला सुरुवात केली. त्याने सरळ स्पष्ट सांगितलं, म्हणला हे असं जास्त दिवस चालणार नाही, हे तू बंद कर. का तू त्याचं टार्गेट होतं तिला सुखात ठेवून त्या मुलीला त्याला मोठं काहीतरी बनायचं स्वप्न असते तुझ्याच त्याची, तुमच्या आहेत तशी. काय हरकत आहे, लालदेवच्या गाडीतून आपली पोरगी जर पोरगी जर उतरली तर काय तो आनंद वर्णावा तसा असा विषय ते असतात. हिला काय घेणं देणं नाही त्यात. ही आपलं अश्लील फिल्म बघायच्या आणि ते मिलिंदला खुश करायचं आणि त्या नवऱ्याला टगडी टाकायची. वाटलं झालं फार. यांनी विचार असा केला, एक आपण लिव्हिंगमध्ये राहू. ती घर सोडलं, पुरीला घेऊन सोडलं, 2 बॅगा प्रपंच सोडून दिला. याला सांगून गेली. आणि लेडीचं काय करू शकत नाही पुरुष, ध्यानात ठेवा, काहीच नाही. तिथून गेली त्याच्यापासून 8 किलोमीटर म्हणजे ती रस्ता फिरता होती. ती आता गेली आंबेगावला. आंबेगाव कुठे आहे ते जुन्नर आंबेगाव नाही, म्हणजे स्वारगेटपासून आपण सिंहगड रोडने निघालो ना की एक सातारा रोड, एक मोठा ब्रिज असतो बघा, म्हणजे दायरी फाट्याच्या थोडं अलीकड डावीकडे वळलं की आंबेगाव. तिथं सचिन तेंडुलकरने पहिला एक बांगला विकत घेतला होता बघा, तो आता आहे का नाही काय माहिती, पण ते आंबेगाव, ते याचाच भाग, पुण्याचाच भाग. तो तिथं राहायला गेले. हा आपला ड्युटी करून यायचा, मग वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे शॉट हाणायचा. खुश. बाईला काय पाहिजे अजून, काळ हाकुनासाठी बघा त्यांना मनाला वाटत ते केलं. काळ हाकुनासाठी थांबलेलं नाही. आणि हे सगळं नियती पाहत होती. पोरगी 1 वर्षाची लहान, पोरला सांभाळायची ती. हा जो नवरा आहे त्यांनी ती सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर ते आता थोडंफार साठलं, पैसा सगळं होतं. तर तो विमनस्क अवस्थेत गेला की बाबा मी सगळं दिलं, काय चुकलं माझ्याकडून, हे काय ते लग्न झालं ते प्रपंच बायकून ते नकोच. त्याला ती अशी मनात वाईट हे तयार झालं त्याच्या की काय म्हणजे रस संपल्यासारखा झाला जीवनातला. त्यांनी भांडी कुंडी घेतली, टेम्पो बोलावला, कंपनी जिथं काम करत तिथं रिझाईन दिलं, म्हणजे राजीनामा दिला. टेम्पो घेऊन गावाकडे गेला. मला फुलं शेती करतो, फळी शेती करतो, ड्रिपवर मल्चिंगवर शेती करतो, सुखी जगतो, जमलीच तर दुसरी करतो. आई बाप्पा माहिती भाऊ कर दुसरी, आता काय मजा नाही म्हणला. तो गेला गावी. इकडं 6 महिने झाले, 12 महिने झाले, 1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झालं. लिव्हिंगमध्ये जा ते मिलिंद यायचा, 2-3 शॉट टाकायचा, वेगवेगळ्या प्रकार, रोज वेगळं असतं त्यांचं. हां, त्याला काय लागतं, फुकटचं जे नाही, त्याने काय बायको आणली नाही. 2 वर्षानंतर जिने हा निर्णय घेतला होता त्या मीनानी एक तिथं डोक्यात, कारण नियती आहे, ती नियती बरोबर तिच्या डोक्यात अशी काहीतरी वस्तू घुसवणार की कार्यक्रमच ओके होणार. हा, ही तुम्ही करा, तुम्हाला लय मजा वाटते. आता त्या मीनाचा असा मेंदू चालायला लागला बघा. आता ह्याला म्हणतात नियती. म्हणली ही असं कवर चालायचं, हां, तू निस्ता येऊन जटापट्टी करतो, म्हणजे झोंबाझोंबी करतो. मी फक्त काही शोभेची बावली आहे का, फक्त खटव हे करायची बावली आहे का, तू माझ्या मनात विचारच करा ना. मग ही गडी कधी कधी टाकून येतो ना, कधी बिअर 1-2 असतात म्हणा. तुझ्या मनात काय का, तुला सगळं काय पाहिजे ती तांदूळ रेशन आमकं आणून आहेच की सगळं, काय तुला अजून पाहिजे. हे कुठं आहे, मी घटस्फोट घेते, माझ्याशी लग्न कर, तू बिघड माझ्याशी लग्न कर. ही लिव्हिंग आपल्याला काय जमणार नाही बा. ते म्हणला हे तुला जमणार नाही, मला बी जमणार नाही. राहायची असे तर अशी राह, नाही तर निघ. बघा असं असतं, हे असंच असतं. हे निघ म्हणल्या उठीची किंमत 0 झाली ना महाराज. त्या बाईने काय करायचं, मग अक्कल पाहिजे ना ते नवऱ्याला सोन्यासारख्या हे करून त्या मोबाईल बघून हे जायला. तुम्हाला सांगतो, पाप करा तुम्ही, हात असे बाटले ना पापानी, हा धुतला की ह्या हाता पाणी वाचावंच लागणार आहे. लगेच रिझल्ट आहे, क्विक ॲक्शन. आता पहिल्यासारखं नाही, क्विक. जरास कशी बटन टाळली लगेच बाहेर निघती, तसंच आहे. पाप केलं की त्याचा रिझल्ट लगेच आहे. आईला म्हणले अवघड झालं बाबा, हे तर म्हणतोय निघ, गरज नसल्यानं झाली. हे दुसरी एखादी बघितली का, तू किती बघन, त्याला काय करायचं, तू काय केलंय तुझं तू बघ ना. इथं चुकीचं आहे हे मीनाबाईचं. ती 1 वर्षाचं लहान लेकरू आहे, काय करायचं.
मग म्हणली असं काही चालणार नाही बाबा, हे असं हे तू चुकीचं आहे, मी तुला चांगला इंगा दाखवीन म्हणली, तू माझ्या नादाला लावू नको, तू लग्न कर. आता बाई बाई एकदा मागं लागलं सुट्टी देत नाही. म्हणली असं जमायचं नाही, हां मी काय इडी बिडण्या रस्त्यावर पडलेलं नाही म्हणली, तू लग्न कर. तीन दोषात चालू केला. शिव काही ऐकायला तयार नाही. आणि तेवढ्यात एक वाईट घटना घडली. मोटरसायकलवर जात असताना तो जो तिचा नवरा आहे त्याचा अपघाती मृत्यू झाला. सोन्यासारखा पोरगा, पण त्याच्या आत्म्याला आज सुद्धा शांती नसून लागली. तुम्हाला सांगतो या बाईंनी त्याला असं फसवलं. तर तुम्ही याला मेल्याच्या नंतर तिकडून फोन आले याला, बघा किती निलाट. ही गेली ना पोरगी घेऊन, तिथं जमलेल्या मावश्या काक्या, तिचं आईबाप, ती सासरची म्हणजे सगळे पाहुणे रवळे जमतात ना, सगळी एकमेकाच्या रक्ता नात्याची, सगळ्यांना माहिती निकुटाना केलेला. एक पोरगी असताना ही गेली पोलिसाबरोबर राहती असं सांगण्याला कळतं. तरी बाई गेली. बाई तिथं गेली ती सगळं. आणि आता कसं आहे, आल्या आता दुःखाचा प्रसंगात कुणी काय असले हाणामारी करत बसत नाही. वेळ जाऊन द्या, वेळ आगणी बेगणी दिला सगळं. तिथं फार रडली थोडीफार. म्हणजे 10 वाजता थांबते, 10 वाजता थांबते. तिला कोण काय म्हणत. आणि जेवण काय बाहेरचे 4 ठिकाण डबे येतात ग, पण तिच्यासंग कुठलाही मावश्या काक्या जवळची नातेवाईक काय तेच सांग बोलला. एवढंच काय तिच्या स्वतःचे वडील सुद्धा नाही बोलले बोराली की सांग की चुकीचं केलं आहे. पण ती आता कसं आहे, तिच्याकडे मोबाईल होता, तुमच्याकडे बी असन, सांभाळून त्याच्यापासून जरा. हां ती जे गरजेचं तेच घ्या, बाकीच घेऊन द्या, सोडून द्या. आता हिथं ती मरून गेल्या, त्या नवरा मरून गेल्या. चौथ्या दिवशी त्याचा मित्र नवऱ्याचा, ही ओळखत होती त्याला, तो आला. म्हणलं वहिनी एक महत्त्वाचा विषय तुम्हाला तो क्लिअर करायचा, बोलणं गरजेचं आहे. म्हणली बोला काय विषय. म्हणली तुमच्या नवऱ्याने पॉलिसी, ॲक्सिडेंटल पॉलिसी आणि नॉमिनी तुम्हाला केलं, आईवडिलांना नव्हतं केलं का. तर मुलगी पण आहे, मुलगी तुम्ही 9.5 लाख रुपयाचा चेक, बघा किती विशेष आहे, 9.5 लाख रुपयाचा चेक बायको आणि मुलीच्या नावे. म्हणजे ही पळून गेल्यावर नव्हतं केलं, त्याने आधीपासून चालू होतं. म्हणजे तो मुलगा नवरा किती चांगला होता बघा. हां 9.5 लाख रुपये आणि 2 तोळे सोनं एवढं त्याच्याजवळ दिलं. तिने पाटकुनी बॅगेत ठरलं, दावा पाटकुनी घातला की निघाली ना. पण तिचं अंतर्मन तिला खात होतं, बाया याचं नवऱ्याचं पैसे कसं खाऊ, मी त्याच्याबरोबर लय चुकीचं वागले, मी ह्याच्याबरोबर गेले. माझा नवरा मी ज्याला सोडून दिला, ज्याला वांगी बाजून दिली डब्याला फक्त, त्यांनी माझ्यासाठी आज 10-11 लाखाची सोय केली. आणि ह्यो मुर्धा रातून दिवस 2-4 शॉट टाकीतोय. ह्यो मला म्हणतोय तुझी तू निघ, याच्याकडे बघतेच. अशा हिशोबाने बाई तिथे गेली बा, रागरागच गेली. रूमवर गेला तर ही पोलीस आहे, मिलिंद सुतार. मग तिला सांगितलं, ती म्हणली असा असा विषय, तू यापेक्षा तो बारानी. बाई किती वावलाटे बघा, त्यांनी माझ्यासाठी एवढं केलं. मिलिंद सुतार सावध ना, बापरे 11 लाख चायला बॅग किती बी पाकिटे घेतली. हां रस्त्याकडे समजा शिट्टी मारून इकडे घे, पावतीत करतो 1000-1200. हे कुठे ते कुठे दाखवलं गं पटकुनी नाही का. साहेब ना चहा पाणी जाऊन, साहेब 100 जाऊन द्या साहेब, त्याला काय गरीब माणूस आता काय. 100 दिले, जाऊ दे परत नको घेऊ, ओके रिपोर्ट. अरे लाजा वाटून द्या त्या मंत्र्यांनो. शेतकऱ्या कृषी मंत्र्यांनी धनंजय मुंडेवर आरोप होत्यात आता, कितीतरी कोटी रुपयाचं त्यांनी भ्रष्टाचार केला आहे. अरे ही सामान्य माणसाने जगायचं कसं आहे यांच्या तडाख्यात. हां मग नुसतं धनंजय मुंडेला नाव ठेवण्याचा अर्थ नाही, लय बी खर्च होते अशी आज. हां असा रेसचा सोडला पाहिजे, रेसचा. शेतकरी असताना बैल ती बी मोठ्याला शिंगाची, नांगरा सकट 9 नंबरी, बारका नको, नांगरी नको, 9 नंबरी नांगरा असला कोणाला माहिती सांगा तुम्ही मला. खतरनाक राहतो, वाटतो झाले महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो. या छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र नावं घेण्यापुरतं राहू तुम्ही. त्यांची नावं सुद्धा तुम्ही त्या नेत्यांनी नाही घेतली पाहिजेत. हे नेते ह्या सिस्टीमचे नाही, हे नेते सर्वसामान्य माणसाचे, हे आधारस्तंभ आहेत त्यांचे, ही देव आहेत आपलं. यांनी नाव नाही जाऊन द्या. मला तुम्ही आता मला लय मोठं व्हायला लागलं, मला डोक्याला ताण झाले, ते बाईनले चावंदाळे मला तुम्हाला सांगतो काल. बरं जाऊन द्या, मरू द्या. ह्याला 11 लाख रुपये मिळले होते, मिलिंद मानला. 11 लाख हस्तगत केले पाहिजेत. मला हे बघ, मला खरं सांगतो तुला, मनात लागते. आणि तू येलेलं नाही, वास घे. हा येतो का वास. लय माझ्या अंतकरणापासून मी तुझ्यासाठी, मला किती बदनाम झालो, काय झालं,
तू तुझा एवढा सर्वस्व सोडून देऊन माझ्या पैसे आले ना, तुझ्या प्रेमाची 100% माझ्याकडे किंमत आहे आणि मरेपर्यंत तुझी सेवा करणार आहे आणि मरेपर्यंत माझी तू लक्ष्मी जाणार आहे. आणि मनातलं सांगतो, मला तुझ्याशिवाय कोणाचीच लग्न करायचं नाही, पण माझी बायको आडवी येते, तिथून घटस्फोट मिळाला पाहिजे. घटस्फोटाची प्रोसेस तुम्ही कुठल्या वकिला जाऊन बिचार माझ्याबरोबर चल, पण काही कर. जवळ घेतली, 3 मुखं घेतला, 2 गालाचे, 1 इथालचा. 3 मुखं कायसाठी माहिती आहे का? 3-3 लाखाचा मुका बावटो. काय तुम्ही ऐकताय काय? मग काय ऐकताय तुम्ही? 11 लाख तिच्याकडून काढायचं ना. सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाईम नुसती मुकं गेलं. गाड्याने सुरुवात केली, तिला हॉटेलला घेऊन जा, तुला हे जा, आणि तिच्याच पैशानी. आणि ही बावळा चेक मोडलाय त्यांनी 4.5-5 लाख रुपये त्यातलं तर खर्च करू पुढच्या 5-6 महिन्यात. काय बाय बावळा ते बघा, ही काय जग दुनिया आहे ही. मला लय त्रास झाला, त्यामुळे मी आज टाईमचा हे नाही केला. किती लांबू द्या, पण तुम्हाला या बायांना कळलं पाहिजे, आपला नवरा आपली पोरं सोडून अजिबात त्यांच्याशी गद्दारी करून ह्या परपुरुषांना नादी लागायचं नाही. मामाचा आहे का, माया येड्याचा आहे का, हो नका लागू. आपला प्रपंच आपण. नवरा कसा आहे असू द्या. आज लय बाया असे आहेत आमच्या गावात सुद्धा. महाराज पेताळ नवरा आहे, बाई कामाला जाऊन पोरं जगावती. त्याचा हिशोब सोडून दिला तिने. त्याचा हिशोब, त्याचा हे कुठं फक्त टिकल्यापुरता, जोड्यापुरता बस. कोणाच्या सवासनी असल्या 7 जणी बोलवतात, 11 जणी बोलवतात, हिला आवर्जून बोलवतात का तिला नवरा आहे. ती पेला का असा ना, ती चडीत कमवताना. याला म्हणायचं बाई. काय लय अवघड झाले जगाचं. आणि शिनी काय ऐकाना, काय व्हायना, 4-5 लाख रुपये गेले याचं. एक दिवस निम्मार्ध पैसे संपल्याच्या पुढं मला कार घ्यायची. पोलीस आणि ते पैसे भरून आपण कार घेऊ. रुपये मिळणार नाही म्हणले, माझा काही संबंध नाही. यांनी दाब खावली धरून. मग त्याला दाब खावली की मग जाग्यावाली बाया बाया बाबा 3 वर्षे भोगली वाकड्या तिकड्या प्रकारे. हे बाईला अक्कल आहे का? काय अक्कल पाहिजे माणसाला. काय इथं आहे ना, पैसे त्या नवऱ्याने कमावलेलं, येणे घालावलं, आता कार घ्यायची म्हणतोय. काय तिच्या आईला, तिचा शेवट काय, तिला कुणी पांडुरंगाने बुद्धी दिली का काय दिली? पंढरीचा पांडुरंग हे शेवटचं हे अवतारी ध्यानात ठेवा. ती तिथून निघली अशी, पहिला SP ऑफिसला अर्ज दिला. कारण पोलिसाला डायरेक्ट कार्यक्रम होत नाही तसा. SP ऑफिसला अर्ज दिला. पोलीस उपायुक्त संजय सिंह यांच्या ऑफिसला गाठ गेली, त्यांना अर्ज दिला. कारण तुमच्या खात्याचा माणूस संजय सिंह यांनी चौकशी सगळं व्यवस्थित परत. एका महिलेच्या किती महिला पावर बघा. हा जो पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद सुतार, पहिल्यांदा त्या पोलीस उपायुक्त यांनी, ती रँक असती, ती वरची अधिकारी झाली. ही कॉन्स्टेबल पहिल्यांदा वर्दी काढली. जशी वर्दी काढली झाला, मग आता सर्वसामान्य माणूस गेली ना वर्दी. आता माथारा तुझं चहा पाजणार आहे का शेजाऱ्याला? माझा पोरगा पोलीस आहे. वाटलं गेलं. चमडी के दिवाने. पैसे 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 मोठे पार येऊन दे, वाटू झालं लोकांचं, होऊ द्या. वर्दी गेली, जरा सर्वसामान. चार्जशीट पण दाखल केली, गुन्हा पण दाखल केला. समर्थ पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर केला. पुण्यात. ही अशी आहे. चांगलं चाललं होतं, त्याचं वांगलं करून टाकलं गाड्यांनी. आणि बाई ओके, आता आहेत अजून 4-5 लाख रुपये आहेत, ती गेला. पण ती आज अजून त्या एका मुलीच्या त्या भवितव्यासाठी तिने, मी तर म्हणतो असं वाकडं तिकडं अजून 4-2 कामाला लावण्यापेक्षा तिने सरळ लग्न करावा. तिने लग्न करावा आणि संसाराला सुरुवात करावा, असं माझं मत आहे. लांबले असेल तर माफ करा, पण नवरा सोडून, आपला प्रपंच सोडून लफडे नको. ही किंमत आहे शील सत्व या गोष्टीला. असं वाटून नाही चालत. आणि हे उत्तर आहे काल मला चावून जाणाऱ्या त्या आदरणीय महिलेला. रामकृष्ण हरी माऊली.